नमस्कार. आवाज येतोय का? कुणी माझ्या मित्रांपैकी ऑनलाईन असाल तर कमेंटमध्ये मला कळवा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय आणि सक्सेसफुली आपलं हे फेसबुक ऑनलाईन येणं जे आहे ते सक्सेसफुली होतंय हे आम्हाला तुम्ही कळवा. तर नमस्कार, लाल सलाम, इन्कलाब जिंदाबाद, जय भीम. मी विक्रांत शंके. आज सर्वप्रथम महाराष्ट्र दिवसाच्या आणि विश्व कामगार दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्वांना. त्याचबरोबर आज या ठिकाणी फेसबुक लाईव्ह येऊन भारतीय कामगार आणि भांडवलशाही या विषयावर माझं मत व्यक्त करण्यासाठी, माझे विचार मांडण्यासाठी रिपब्लिक व्हॉइस चॅनलच्या माध्यमातून जी संधी मला उपलब्ध करून दिली ते रिपब्लिक चॅनलचे संपादक अमित कराड यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि या विषयाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज विश्व कामगार दिवस आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र दिवस सुद्धा आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि एक स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी होती त्यामध्ये गुजरात आणि गुजरातची मागणी अशी होती की मुंबई ही राजधानी म्हणून मिळावी आणि मग महाराष्ट्राची राजधानी मुंबई हिला मिळवण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. आणि त्या स्ट्रगल नंतर आपण स्वतंत्रपणे राज्य उदयास आल्यानंतर मुंबई ही राजधानी घेऊन स्वतंत्र झालो आणि अशा प्रकारे महाराष्ट्राची राजधानी मुंबई, त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी मुंबई म्हणून सुद्धा आज मुंबईचा नावलौकिक आहे आणि मुंबई हे नक्कीच आपलं भूषण आहे. मग हा जो सगळा पोर्शन आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा जो काही भाग आहे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी हा पोर्शन मांडावा. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अण्णाभाऊ साठेंच्या लालबावटा कला पथकाचं ज्या पद्धतीनं त्यांचं काम होतं, ह्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी आणि खोलामध्ये जाऊन मांडावी अशी 4-5 माझ्या मित्रांनी विनंती केली. पण मित्रांनो, हा विषय घेऊन मी नंतर ऑनलाईन येईन आणि भारतीय कामगार आणि भांडवलशाही हा विषय असताना सुद्धा मी तुमच्या आग्रहाखातर ही या ठिकाणी पार्श्वभूमी केली. नक्कीच महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्मलोत, ती एक अस्मिता आपल्यामध्ये नक्कीच आहे. तपशिलामध्ये नंतर जातो. तुर्तास आता सध्या जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी मत व्यक्त करणार आहे. मित्रांनो, भारतीय कामगार आणि भांडवलशाही हा विषय मांडत असताना सर्वात प्रथम आपण आपली कामगार जी व्याख्या आहे किंवा कामगार म्हणून आपण कोणत्या सेक्टरकडे पाहतो, नवजागतिकीकरणानंतरचा कामगार आणि आताचा कामगार जो आपण पाहतो, किंवा तुमच्या माझ्या मनामध्ये ज्या कामगार म्हणून कामगार विषयक धारणा आहेत, तर त्या धारणा कितपत रुजलेल्या आहेत किंवा कामगार म्हणल्यानंतर काय चित्र आपल्या समोर तयार होतं हे आपण तपासलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण भांडवलवादाची, कॅपिटलिझमची चिकित्सा करू शकतो. मित्रांनो, भांडवलवादाची चिकित्सा करण्याच्या पूर्वी, त्याच्या आधी मी या ठिकाणी कामगाराची व्याख्या करतो की कामगार म्हणजे नेमका काय. कामगार म्हणजे काम करणारा, श्रम करणारा, आणि जो श्रम आपल्या मोबदल्यामध्ये आपलं श्रम विकतो, आपल्याला मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये जो आपला श्रम विकतो तो म्हणजे कामगार असतो. मी एखादं काम करतोय आणि त्या कामासाठी मला मोबदला मिळत असेल तर मी कामगार आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे श्रम जे आहे, श्रमाचा संचय करता येत नाही. आजचं काम तुम्हाला आज करावं लागेल. तुमची जी एनर्जी काम करण्यासाठी जी काही जाते, वेस्ट होते, त्या एनर्जीचा तुम्हाला संचय करून ठेवता येत नाही. त्याच्यामुळे श्रम हे प्रवाही आहे, श्रम हे टिकणारं नाही.
हा एक मुद्दा आपण श्रमाच्या बाबतीत जाणून घेतला पाहिजे. आणि ज्या प्रकारे एखादा कामगार, एखादा श्रमिक आपलं श्रम विकतो, तर त्या श्रमातून निर्माण झालेल्या गोष्टींचा मात्र संचय करता येतो. श्रमातून निर्माण झालेल्या गोष्टी एककेंद्री हातामध्ये जातात. तर ज्या वेळेस एखादा कामगार श्रम करतो, आपलं श्रम विकतो, आणि त्या श्रमातून निर्माण केलेली एखादी गोष्ट, एखादी कलाकृती, एखादी कुठली रचना म्हणजे त्या कामगाराच्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन आहे असं मी मानतो. म्हणजे समजा एखादी प्लास्टिकचं खेळणं, एखादी प्लास्टिकची गाडी मी बनवली, तर ते बनवत असताना जे काही माझं श्रम त्याच्यामध्ये ओतलं गेलं, त्या श्रमाच्या अनुषंगाने, त्या श्रमाच्या जोडणीने ती प्लास्टिकची गाडी बनली गेली. म्हणजे माझं श्रम त्या प्लास्टिकच्या गाडीमध्ये परावर्तित झालं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. मग जेव्हा एखादा भांडवलदार अशा असंख्य प्लास्टिकच्या गाड्या एकत्रित करून तो बाजारामध्ये नेऊन विकतो आणि त्याच्यामधून प्रचंड नफा कमावतो, आणि कामगाराला मात्र त्या नफ्यातलं, त्या पैशातलं जे मूल्य आहे, जो मोबदला आहे, तो देत नाही, तर ही झाली कामगाराची पिळवणूक, ही झालं कामगाराचं शोषण. शोषणाच्या अनेक बाजूंचा विचार करत असताना ज्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी होते आणि त्या कामाचं, त्या श्रमाचा योग्य जो मोबदला आहे, तो योग्य मोबदला कामगाराला मिळत नाही, हे एक शोषणाचं माध्यम झालं. त्याच्या पुढे जाऊन ज्या वेळेस कामगार हा काम करत असतो, त्यावेळेस माणूस म्हणून त्याच्या सर्जनशीलतेचा अवकाश काढून घेतला जातो. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की माणूस म्हणून तुमच्या सर्जनशीलतेचा अवकाश काढून घेणं म्हणजे नेमकं काय. एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की माणूस हा काम करण्यासाठी जन्मलेला नाही आहे, तो काम करण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेला नाही. माणूस हा जगण्यासाठी पृथ्वी तलावर आलेला आहे. तुम्ही आम्ही जगण्यासाठी काम करतो, काम करण्यासाठी जगत नाही. ही गोष्ट आपण आपल्या डोक्यामध्ये लक्षामध्ये घेतली पाहिजे, डोक्यामध्ये ठसवून घेतली पाहिजे की आपण जगण्यासाठी पृथ्वी तलावर आलेलो आहोत, काम करण्यासाठी नव्हे. ज्या वेळेस एखादा माणूस त्याच्या मोकळ्या वेळेमध्ये चित्र काढतो, त्याच्या मोकळ्या वेळेमध्ये संगीत तयार करतो, संगीत ऐकतो, संगीत गातो, एखादी अभिजात अशी कलाकृती तयार करतो, तो त्याच्या सर्जनशीलतेचा परिपाक असतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक माणसाला त्याचा सर्जनशील अवकाश मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे असं मी मानतो. असं सर्वच विचारवंत मानतात. मानवतावादी विचारवंताच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला, त्या परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर तुम्हाला आणि मला सर्जनशीलतेचा अवकाश मिळावा इतपत तुमचा आणि माझा हक्क आहे. हा सर्जनशीलतेचा अवकाश कुणीच हिरावून घेऊ शकत नाही, घेतला नाही पाहिजे. आणि त्या हक्काचं पालन करणं किंवा तो हक्क आपल्याजवळ ठेवणं हे आपलं काम आहे. अधिक सोप्या भाषेमध्ये मी सांगतो की मोकळा वेळ तुम्हाला मिळणं आणि त्या मोकळ्या वेळेमधून तुमच्यातली सृजनशीलता बाहेर येणं, नवनिर्माण तुम्ही त्या गोष्टीमधून करणं हा तुमचा हक्क आहे. पण आजची भांडवलवादी मनोवृत्ती, भांडवली व्यवस्था त्या कामगाराच्या आयुष्यातला हा अवकाश काढून घेते. हे अनेक उदाहरणांनी तुम्हाला समजावता येईल. तुम्ही सुद्धा बरेचदा या चक्रातून गेलेला असाल. समजा तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, म्हणजे त्या कंपनीचे कामगार आहात. समकालीन व्याख्या जर कामगाराची पाहिली तर आता तो कामगार राहिलेला नाही. मी पार्श्वभूमीकडे येतो की कामगाराचं बदलतं स्वरूप, कामगार नेमका काय आहे. पण तत्पूर्वी आपण या सर्जनशीलतेचा अवकाश, भांडवली व्यवस्था कशा प्रकारे काढून घेते, तुमचा क्रिएटिव्ह स्पेस, त्याबद्दल बोलूयात. तर या ठिकाणी समजा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो त्याची 8 तासाची जरी शिफ्ट असली तरी घरी आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये सतत पुढचे प्रोजेक्ट्स, कंपनीने, बॉसने हँडओव्हर केलेले नवे नवे टार्गेट्स, अचिव्हमेंट, ह्या गोष्टी त्याच्या सतत डोक्यामध्ये असतात. आणि या गोष्टींची जर तो पूर्तता करू शकला नाही, या गोष्टींची जर तो फुलफिलमेंट करू शकला नाही, तर त्याला कामावरून काढून टाकलं जाण्याची भीती असते. त्यामुळं सतत आणि सतत 24 तास तो फक्त भांडवली उत्पादन करण्यासाठीचा गुलाम म्हणून काम करत असतो. या अर्थानं त्याच्या
शरीरातली त्याच्या अंगातली सर्जनशीलता, एक जो क्रिएटिव्ह स्पेस आहे तो क्रिएटिव्ह स्पेस काढून घेतला जातो. भांडवली व्यवस्था हे जे कवऱ्याचं काम करते त्याला आम्ही सॉफ्ट मर्डर असं म्हणेन. बिलकुल हा माणसातल्या सर्जनशीलता, माणूस म्हणून आपण का आहोत तर आपल्यामध्ये एक नवनिर्माणाची शक्ती आहे म्हणून आपण माणूस आहोत. आपल्यातली सर्जनशीलता जर काढून घेतली तर आपण माणूस नाही तर आपण एक मूर्तवत. भांडवली व्यवस्था प्रचंड नफेखोरीच्या धोरणाखाली डॉलर्स आणि पैशाची गणित जुळवत असताना मानव आणि यंत्रमानव या दोन गोष्टींमध्ये फरक करत नाही. हे शोषण आहे हे कामगारांनी ओळखून घेतलं पाहिजे. ज्या वेळेस अशा प्रकारे भांडवली व्यवस्था दमन करते, माणसाचा क्रिएटिव्ह स्पेस काढून घेते, माणसाचा क्रिएटिव्ह स्पेस, कामगाराचा क्रिएटिव्ह स्पेस काढून घेऊनच भांडवली व्यवस्था थांबत नाही तर भांडवली व्यवस्था ही त्या कामगाराला त्याने काम केलंच पाहिजे इतक्या पातळीवर तो जाईल, अस्वस्थ होईल इथपर्यंत त्याला मजबूरही करते. उदाहरणार्थ मी माझा श्रम विकतोय, त्यामधून मला मोबदला मिळतोय. हा जो सौदा आहे तो व्यवहाराचा, तत्वाचा सौदा झाला. पण आज आपल्या आजूबाजूच्या भांडवली व्यवस्थेमध्ये हे होताना दिसत नाही. मी श्रमिक आहे, मला श्रम करायचे, मी ते श्रम आजपर्यंत विकत आलोय, पण काही कारणास्तव मला हे श्रम आज विकायचं नाही किंवा आज हे करायचं नाही. पण इतकी स्पेस किंवा इथला अवकाश आता भांडवली व्यवस्था देत नाही. मी जर एखादा मजूर असेल तर मी दररोज कामावर गेलाच पाहिजे. मी जर कामावर एक दिवस नाही गेलो तर माझी चूल पेटणार नाही, मी उपाशी मरेन. ही जी भीती आहे ही भीती भांडवली व्यवस्थेच्या कवऱ्याचा नमुना आहे. मी माझा श्रम विकायचं किंवा न विकायचा हा माझ्या मर्जीचा प्रश्न झाला, पण आता ही माझी मर्जी काढून घेतलेली आहे. भांडवली व्यवस्था ही अशा प्रकारे कौर्याच्या आणि एका टोकाच्या मानसिकतेतून प्रचंड नफेखोरीचं धोरण राबवून काम करत असते आणि अशा प्रकारे भांडवली व्यवस्था शोषण करत असते. तर कामगाराची अवस्था भांडवली धोरणांना घेऊन काय आहे हे तपासत असताना तुमच्या हे लक्षात येईल की आपलं शोषण होतंय. हेच मुळात भांडवलदारी लोक आपलं शोषण करतायत, हेच मुळात कामगारांच्या गावीही नसतं. त्यांना असं वाटतं की समोरची यंत्रणा, समोरची संस्था माझं शोषण करते तर ते माझं प्लेजर आहे. यू कॅन एक्सप्लॉइट मी, इट्स माय प्लेजर. तुम्ही माझं शोषण करा, ही माझी आनंदाची गोष्ट आहे, माझी सुखाची गोष्ट आहे. इतक्या टोकाच्या पातळीवर भांडवली व्यवस्थेनं आज कामगारांना नेऊन ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारची ही विकृत मानसिकतेची भांडवली व्यवस्था कुठेतरी तोडली पाहिजे, साखळी तोडली पाहिजे. आता आपण नेमकेपणानं जाऊयात की भांडवली व्यवस्था कशा प्रकारे शोषण करते, कशा प्रकारे ते कामगारांचा सर्जनशील अवकाश काढून घेते. त्याचबरोबर भांडवली मक्तेदारी आणि एककेंद्रीकरण, मानवी श्रमाचा बाजार, या अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तपासायला पाहिजे. त्या गोष्टीकडे आपण सजगतेनं पाहिलं पाहिजे. आता आपण या गोष्टीकडे जाऊयात की कशा प्रकारे कामगाराचं बदलतं स्वरूप, कामगार वर्गाचं हे चेंज होत आलेलं आहे. विशेषतः उदारीकरणानंतर, जागतिकीकरणानंतर, खावोजा धोरण जे 1990-91च्या नंतर आलं भारतामध्ये, तर त्या माध्यमातून कामगाराचं बदलतं स्वरूप काय आहे पाहूयात की 90च्या दशकापूर्वीचा कामगार कसा होता आणि आताचा कामगार काय आहे किंवा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो या गोष्टीकडे आपण जाऊयात. तत्पूर्वी भारतीय कामगार आणि भांडवलशाही असा विषय जो मी या ठिकाणी घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्ताने. हा दिवस घेण्याच्या पाठीमागं माझा हा उद्देश होता की यामध्ये सुद्धा फरक आहे. जागतिक कामगार आणि भांडवलशाही हा विषय मी घेऊ शकलो असतो, पण पर्टिक्युलरली भारतीय कामगार हा मी शब्द या ठिकाणी वापरलेला आहे कारण नक्कीच जागतिक कामगार आणि भारतीय कामगार याच्यामध्ये वैशिष्ट्यांनी फरक आहे, याच्यामध्ये गुणधर्मांनी फरक आहे. भारतीय कामगार वेगळा आहे, जागतिक कामगार वेगळा आहे. सर्वंकष ज्या पद्धतीनं कार्ल मार्क्स म्हणतो की जगातल्या कामगारांनो एक व्हा, अशा प्रकारे सर्वंकष कामगार एकजुटीची भाषा ज्यावेळेस कार्ल मार्क्स करतो तर त्यावेळेस वैश्विक अर्थानं जागतिक कामगाराच्या सोबतीला घेऊन किंवा जागतिक कामगाराचा विषय मांडणं हे अभिप्रेत असतं. पण मला असं म्हणायचं की त्या त्या परिस्थितीनुसार, पर्यावरणानुसार देशीय कामगार हे वेगळे ठरतात. त्यामुळे भारतीय कामगार हे वेगळे आहेत, वैशिष्ट्याने वेगळे आहेत.
यात पहिलं वैशिष्ट्य असं सांगतो की आपल्या भारत देशामध्ये मार्क्सने जी काही वर्गवादाची मांडणी केली त्याच्या आधीपासून विषम समाज व्यवस्थेची मांडणी झालेली होती. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर मनुस्मृतीमध्ये जी काही शोषण पद्धती अवलंबली गेलेली आहे क्षत्रिय शूद्र वैश्य या खालील 3 वर्णाच्या लोकांसाठी, ब्राह्मणांनी फक्त ऐतखाऊपणाचं धोरण तत्कालीन ब्राह्मणवादी मनोवादी ब्राह्मणांनी लोकांनी अवलंबलं. तर या ऐतखाऊ धोरणामधून जी काही क्लास सिस्टम क्रिएट झाली तर ती क्लास सिस्टम क्रिएट झाल्यानंतर जे श्रमिक वर्गातले लोक होते, जे अस्पृश्य म्हणून गणले गेलेले लोक होते, तर त्यांनी स्वतःच्या शोषणाला मान्य केलेलं होतं. त्यांची धारणा अशी बनवली गेलेली होती की मी वरच्या वर्णाची सेवा करणं किंवा माझं शोषण वरच्या वर्णाच्या माणसाकडून होऊ देणं ही कुठेतरी विधिलिखित आहे किंवा हे कुठेतरी पावित्र्याचं काम आहे, हे नैतिकतेचं काम आहे. म्हणजे तुमच्या इमोरॅलिटीला, तुमच्या अनैतिकतेला, तुमच्या शोषणाला तुम्ही म्हणजे वर्गातल्या व्यवस्थेने, मनुवादी व्यवस्थेने, ज्याला की आपण भांडवलवादी अंगाने पाहू शकतो, तुमच्या नैतिकतेला, तुमच्या गैरमार्गाच्या कृत्याला तुम्ही एक पावित्र्यतेचा दर्जा दिला. हे खूप भयानक होतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की एखादा भंगी हा रात्रंदिवस घाण काढतो, त्या कामाच्या मोबदल्यामध्ये त्याला योग्य तो कामाच्या बदल्यामध्ये त्याला योग्य तो मोबदला तर मिळतच नाही. त्याचबरोबर एक माणूस म्हणून त्याला जी सामाजिक प्रतिष्ठा मिळायला हवी ती प्रतिष्ठाही मिळत नाही. मात्र याचं त्याला काहीच वाटत नाही, कारण त्याच्या त्या धारणा तशा बनलेल्या आहेत आणि त्या धारणा बनवल्या गेलेल्या आहेत जाणीवपूर्वक. काही मूल्यव्यवस्था शोषक लोकांनी, जे शोषण करणारे होते अशा शोषक लोकांनी ही मूल्यव्यवस्था प्रवाहित करत आणली आणि ही त्यांच्या नेणिवेमध्ये जाऊन बसली. तर भारतीय कामगाराच्या नेणिवेमध्ये ही मूल्यव्यवस्था जाऊन बसलेली आहे त्या, आणि ही मूल्यव्यवस्था पाश्चिमात्य कामगाराच्या नेणिवेमध्ये नाही. मी एखादं काम करतोय तर मी स्वखुशीनं करतोय, माझं शोषण होत असेल तर त्या विरोधामध्ये आवाज मी उठवू शकतो, अशा प्रकारची धारणा पाश्चिमात्य कामगारांची आहे. पण भारतीय कामगारांचं तसं नाही. मी जे काम करतोय ते विधिलिखित आहे, मी जे काम करतोय ते मला देवानच दिलेले आहे आणि काम करणं हेच कर्म करणं, अशा प्रकारे काम करणं हेच माझं परम कर्तव्य आहे, अशा प्रकारची धारणा जाणीवपूर्वक इथल्या बहुजन नेणिवेमध्ये, कामगारांच्या नेणिवेमध्ये असल्यामुळे अनेक अर्थाने भारतीय कामगार वेगळा ठरतो. आणि आपली जी झुंज आहे मानवतावादी विचारसरणीची मूल्यव्यवस्था घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गोची या ठिकाणी होते की किंवा ही झुंज आहे, एकाच वेळी आपल्याला भांडवली मानसिकतेसोबत सुद्धा संघर्ष करायचा आहे आणि त्याचबरोबर जातीय मानसिकतेतून आलेला वर्गवाद, नवीन व्याख्या मी याला देतोय की जातीय मानसिकतेतून आलेला वर्गवाद याला सुद्धा तुम्हाला खंबीरपणाने त्याच्या विरोधामध्ये लढायचे. त्यामुळे अनेक अर्थाने भारतीय कामगार हा वेगळा ठरतो. आता पूर्वीचा कामगार कसा होता, 90 नंतरच्या दशकाचा कामगार आणि 90 नंतरचा कामगार कसा बदलत गेला, या ठिकाणी काही मी तुम्हाला नोंदवतो किंवा त्या अंगाने या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वात महत्त्वाचं, 90च्या दशकापूर्वीचा कामगार हा चेहरा असलेला कामगार होता, संघटित अशा स्वरूपाचा कामगार होता. आणि नारायण सुर्वेंच्या कथा कवितांमध्ये तो जो कामगार तुम्हाला आढळतो की कामगारांची कविता मांडत असताना तिने म्हणले की कामगार आहे, तळपती तलवार आहे आणि सारस्वतानो मी थोडासा गुन्हा करणार आहे, रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे, थोडेसे राहिलेले पाहिलेले साहिलेले आहे वगैरे वगैरे. ही जी विद्रोही उर्मी असलेली भूमिका मांडणारा कामगार होता, तर आज तो कामगार राहिलेला नाही. मूळ मुद्दा हा इथे आहे. चेहरा नसलेला कामगार, अस्मिता नसलेला कामगार वर्ग आणि विशेषतः विखुरलेला कप्प्यामध्ये बंद झालेला कामगार वर्ग, तरीही भांडवली शोषणाला 90च्या दशकापूर्वीच्या कामगारापेक्षाही जास्त बळी पडणारा कामगार वर्ग आज आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहे. आणि याबद्दल विचार करणं की या संदर्भामध्ये कामगाराची जी काही कोंडी होते, भयान अवस्थेमध्ये आज कामगार जगतोय. कामगाराचं स्वरूप आज काय आहे याचा चिकित्सक अभ्यास करणं हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. तुमच्या माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी हा अभ्यास केला पाहिजे. IT सेक्टरमध्ये
काम करणारा वर्ग, सर्व्हिस सेक्टरमध्ये किंवा सेवा क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग हा जरी बऱ्यापैकी सधन असला तरी तो कामगार आहे. हा जरी सधन असला तरी त्याचं शोषण होत आहे. अशा प्रकारे कामगाराचं हे स्वरूप जे काही बदललेलं आहे ते कामगाराचं स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली मूल्यांचं सार्वत्रिकीकरण झालेलं आहे. या 20 दशकामध्ये, या 2 दशकामध्ये, 20 वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मध्यमवर्गीयांच्या धारणा, इथल्या जनसामान्यांच्या धारणा भांडवली अंगाने बनवण्याचं काम भांडवली मूल्य व्यवस्थेनं केलेलं आहे. त्याच्यामध्ये चंगळवाद असेल, सुखासीन जीवनशैली असेल किंवा व्यक्तिकेंद्रितता, मी माझं पाहिलं पाहिजे किंवा आपण आपलं पाहिजे, अशा प्रकारची जी धारणा निर्माण केली गेली बहुसंख्य समाजाची, तर अशा प्रकारची ही धारणा निर्माण करणं भांडवलवादाचा अजेंडा होता. आणि या अजेंड्याला सर्वजण, तुम्ही, मी, सामान्य कामगार, मध्यमवर्गीय कामगार, जरासा सुखासीन सधन तरीही ज्याचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होतं, त्याच्या सर्जनशीलतेचा अवकाश काढून घेतला जातो, अशा प्रकारचा कामगार या सर्वांना एका शाश्वत म्हणजे लांबपर्यंत आपण विचार करतो आणि सर्वसमावेशक परिप्रेक्ष्यातून कामगार म्हणून बघण्याची दृष्टी आपण विकसित केली पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं भांडवली मूल्य व्यवस्था, चंगळवादी विचारसरणी, ऐशोआरामाची विचारसरणी, स्वकेंद्रितता यामधून परावलंबित्व जे काही वाढत जातं, त्या परावलंबित्वाच्या विरोधामध्ये सुद्धा एक पर्याय आपल्याला उभा केला पाहिजे, जो की गांधींनी या सगळ्याच्या विरोधामध्ये एक पर्याय उभा केलेला होता. बरेचदा मार्क्सवादाची समीक्षा करत असताना, मार्क्सवादावर टीका करत असताना लोक म्हणतात की मार्क्सचा विरोध यांत्रिकीकरणाला आहे, मार्क्सचा विरोध धर्माला आहे. पण माझं सुद्धा हे म्हणणं आहे की आज पूर्णपणे मार्क्सवाद लागू होऊ शकत नाही. आज पूर्णपणे भारतात तर मार्क्सवाद लागू होऊ शकत नाही. मार्क्सवादी विचारसरणीची असलेली राज्यसंस्था अस्तित्वामध्ये येऊ शकत नाही. आज लोकशाही आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आपण जी काही संमिश्र अर्थव्यवस्था आपल्या संविधानाने स्वीकारली आहे त्या मार्गाने आपण जाऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा येतो की मार्क्सने जे भांडवलवादाची मांडणी केली आहे, त्यांच्या शोषणाचं गणित शोधून इथल्या कामगारांच्या शोषणमुक्तीचं स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्याची जी मीमांसा, टोकाची मीमांसा, उभी आडवी चिरफाड जी मार्क्सने केलेली आहे, त्या चिरफाडीला मला असं वाटतं की आजसुद्धा पर्याय नाही आणि पुढे सुद्धा पर्याय असणार. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला कामगार दिवसाच्या निमित्तानं मला हेच आवाहन करायचं की थोडंसं अॅनर्किझम मधून बाहेर या. अॅनर्किझम काय माहित आहे? अॅनर्किझम म्हणजे स्वकेंद्रितता, अॅनर्किझम म्हणजे आत्ममग्नता, मी आणि माझं कुटुंब इतक्या पुरत्या मर्यादित क्षेत्रामध्ये ज्या वेळेस तुमची संवेदनशीलता कोळपत जाते, तुमची संवेदनशीलता हरवत जाते, त्या वेळेस इथल्या भांडवली व्यवस्थांचं फावतं असं मला वाटतं. किंबहुना त्यांना तेच अपेक्षित असतं. त्याच्यामुळं तुम्ही आम्ही या अॅनर्किझम मधून बाहेर आलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला असलेला 24 तास अहोरात्र हे जग घडवण्यामध्ये तत्वशः लागलेला आणि व्यावहारिकदृष्ट्या भांडवलदारी व्यवस्थेच्या शोषणाचा मोठा बळी ठरलेला जो काही कामगार वर्ग आहे, त्या कामगार वर्गाचं स्वरूप शोधून त्याला एका छपराखाली आणण्याचं काम आज तुमच्या माझ्यासारख्यांनी केलं पाहिजे. भांडवलवादांचा विरोध का करायचा, भांडवली मानसिकतेचा विरोध का करायचा, याच्याबद्दल टीका आणि टिप्पणी करत असताना बरेच भांडवलवादी विचारवंत असं म्हणतात की नाही हो, भांडवलवादाला पर्याय नाही. आज मोठ्या प्रमाणामध्ये सस्टेन होणारी व्यवस्था म्हणून भांडवलवादाकडे पाहिलं जाते. हे सांगत असताना मला तुम्हाला असं सांगायचंय की प्रत्येक व्यवस्था टिकण्यासाठी तिच्याकडे तिचं एक गतिशास्त्र आवश्यक असतं, तिच्याकडे तिचं एक डायनामिक्स आवश्यक असतं. मला असं वाटते ते डायनामिक्स चळवळीने हरवले. ते डायनामिक्स कामगाराप्रती संवेदना ठेवणाऱ्या स्वतः कामगारांनी सुद्धा आणि कामगाराप्रती संवेदना ठेवणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ते डायनामिक्स हरवलंय. ते गतिशास्त्र आपल्याला शोधलं पाहिजे. कामगारांना एका छत्राखाली एकत्र आणून
भांडवली मानसिकतेचा पुरजोर विरोध करण्याच्या नवनवीन शक्यता आपल्याला शोधल्या पाहिजेत. त्याचबरोबर भांडवली मानसिकतेच्या जे की प्रचंड शोषणकारी आहे, भांडवली मानसिकता जी की तुमची माझी सर्जनशीलता काढून घेते, फक्त सर्जनशीलता काढून घेत नाही तर हा व्यक्ती व हा कामगार निरंतर माझ्या नफेखोरीच्या धोरणाला साजेसा बळीचा बकरा राहावा म्हणून तुम्हाला परावलंबी सुद्धा करते. तुम्हाला तुमच्या जगण्याचे प्रश्न जाणीवपूर्वक जाणून बुजून तीव्र असे करते. तर हे जगण्याचे प्रश्न तीव्र करण्याची जी भांडवली भिकारी मानसिकता आहे याला आपण छेद दिला पाहिजे. आणि यासाठी या सर्व कामगारांच्या स्वरूपांची शक्यता शोधणं, भांडवलवादी मानसिकतेचं किंवा भांडवली सत्य कॅपिटलिझमच्या पाठीमागं त्या सिस्टमच्या पाठीमागं असलेलं डायनॅमिक्स शोधून काढलं आणि त्याला पर्यायी डायनॅमिक्स देणं, त्याला पर्यायी गतिशास्त्र देणं, या गोष्टी आगामी काळामध्ये तुम्हाला आणि मला कराव्या लागतील. कामगाराचा एक मे आहे म्हणून कामगाराच्या कळवळा येणं, कामगाराचा बद्दल स्टेटस टाकणं किंवा छोटे छोटे मीम्स व्हिडिओज टाकून ही श्रमिकांचं उदात्तीकरण एक दिवसापुरतं करणं, हे करून मला असं वाटते की व्यवस्थेमध्ये काही फरक पडणारा नाही. माझंही चिंतन या दिशेनं चालूच आहे सातत्यानं. ही व्यवस्था त्याचबरोबर कामगारांचं होणारं शोषण या बाबींवर अभ्यास, वाचन आणि चिंतन माझं चालूच असतं. तुम्ही हे चिंतन वाढवावं. मी आज या काही तांत्रिक अडचणीमुळे ब्रॉडकास्ट रिझ्यूम अशा प्रकारचा मॅसेज या ठिकाणी आलेला होता, त्यामुळं थोडंसं काहीतरी तांत्रिक अडचण येत असेल. मी कमेंट्स पण वाचतोय आणि जवळपास माझं सांगायचं संपलंय. तरीही मी थोडासा कॅमेरा सरळ करून या ठिकाणी कमेंट्स ज्या काही आल्यात त्या कमेंट्स मी वाचतो आणि मग त्या कमेंट्सना काही जे काही योग्य अशी उत्तर असतील ते उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो आणि मग मी माझं फेसबुक लाईव्ह संपवतो. मी या ठिकाणी पाहतो. संदीप सर सांगतायत अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करतात. इतर देशातील कामगारांची जीवनशैली सुधारलेली आहे कारण तिथे असलेल्या प्रस्थापित वर्गाचा उदारपणा, कामाचा मोबदला दिलाच पाहिजे मानसिकता, हेच या गोष्टींचा भारतात अभाव आहे. नक्कीच सर, धन्यवाद. या ठिकाणी कमेंट्स येत आहेत. आवाज खूपच छोटा येत आहे अशी कमेंट या ठिकाणी आलेली आहे. तर अशा प्रकारे एक मिनिट. तर या ठिकाणी फेसबुक लाईव्ह मी संपवतोय. काही कारणामुळे माझा ट्रायपॉड सुद्धा हल्ल्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्याबद्दल मी क्षमस्व. आणि अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या विषयावर मी वेळोवेळी फेसबुक लाईव्ह येत जाईन. तुम्ही रिपब्लिक व्हॉइस हे जे माझ्या मित्राचं चॅनल आहे ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. फेसबुक पेजसुद्धा आहे, ते फेसबुकवर तुम्ही या ठिकाणी ते पेज शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि पत्रकारितेमध्ये हा माझा तरुण मित्र अमित कराड हा येतोय, भूमिका घेऊन तो पत्रकारितेमध्ये येण्याचा त्याचा मानस आहे. आपण सर्वजण मिळून त्याच्या त्या प्रयत्नास खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि सहकार्य करूयात. या मांडणीमध्ये बरीचशी संदर्भ बरेच वेळाअभावी देता आले नाहीत आणि खूप सारं एकत्र एका ठिकाणी आणून देण्यासाठीची जी धावपळ करावी लागते ती धावपळीवर या प्रमाणामध्ये झालेली आहे. नंतरच्या वेळेस मात्र आपण टप्प्याटप्प्यामध्ये फक्त एक एक विषय घेऊन फेसबुक लाईव्ह येत जाऊ. सर्वांनी तुम्ही या ठिकाणी ऐकलात, मला कमेंट करून माझं प्रोत्साहन वाढवलं, याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी रजा घेतो. इन्कलाब जिंदाबाद. कामगार दिवस चुराई हो. महाराष्ट्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.